राज्यातून एक मोठी ब्रेकिंग राजकीय बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून राज्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सावरत असतानाच पक्षात मोठ्या घडामोडींना वेग आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादांनंतर पक्षाची संपूर्ण धुरा आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे। इतकेच नव्हे तर सुनेत्रा पवार या राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मुंबईत आज पक्षाच्या प्रमुख नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर राजकीय सल्लागार नरेश अरोरा, कोर कमिटी सदस्य आणि वरिष्ठ नेते बारामतीत दाखल होणार असून थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोपवले जाणार अशीही माहिती समोर येते। या बदलांच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रश्न उपस्थित होतोय, सुनेत्रा पवार यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर कोण? सूत्रांच्या माहितीनुसार पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे। काल रात्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांनी सहयोग बंगलो येथे सुनेत्रा पवार यांची भेट घेतली, तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी वर्षा पवार निवासस्थानी भेट घेऊन उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव मांडला अशी माहिती येते। आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष बारामतीकडे लागले आहे। पुढील काही तासात होणारी घोषणा राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।